ओम प्रकाश वाल्मीकि जी की ये जो कहानी है शव यात्रा काफ़ी टचिंग है। एकदम दुख भरी कहानी है। दलितों के बीच में भी दलित, ऐसा भी होता है, ये हम इस कहानी को पढ़कर ही जान पाए हैं। देखते हैं क्या होता है कहानी में। चमारों के गांव में बलहारों का एक परिवार था जो जोहड़ के पार रहता था। चमारों का गांव था, मतलब दलितों का गांव था। उसमें भी बलहारों का एक परिवार था। दलितों में भी नीची जाति, दलितों में भी दलित, बलहारों का एक परिवार रहता था। वो जोहड़ के पार रहता था। जोहड़ मतलब एक गंदा सा पोखर, मतलब कि गंदा पानी जिस नाले से बहता है, उसके उस तरफ वो बलहारों का एक परिवार रहता था। गांव बेसिकली चमारों का था। चमारों और बलहारों के बीच एक सीमा रेखा की तरह था जोहड़। देखिए, जहाँ सवर्ण जाति और चमारों के बीच सीमा रेखा होती है, वैसे ही हम इस कहानी में पाते हैं कि चमारों और बलहारों के बीच एक सीमा रेखा की तरह था ये जोहड़। बरसात के दिनों में जब जोहड़ पानी से भर जाता था, तब बलहारों का संपर्क गांव से एकदम कट जाता था। बाकी समय में पानी कम हो जाने से किसी तरह वे पार करके गांव पहुंचते थे, यानी बलहारों के गांव तक जाने का कोई रास्ता नहीं था। अब ये जो बलहारों का परिवार था, जो जोहड़ के उस पार रहता था, उनका यहाँ तक आने का कोई रास्ता नहीं था। मतलब कि जब बारिश होता था और जोहड़ में पानी भर जाता था, तो वो एकदम गांव से कट जाते थे, वो अकेला परिवार। और जब पानी कम होता था तो वे किसी तरह उसे पार करके गांव पहुंचते थे। रास्ता बनाने की ज़रूरत कभी किसी ने महसूस ही नहीं की थी। अब देखिए, केवल एक परिवार, वो भी बलहारों का परिवार, जोहड़ के उस पार है। उनके लिए रास्ते का कोई बंदोबस्त करना किसी के ख्याल में नहीं आया, किसी को ज़रूरत ही नहीं महसूस हुआ। जो जोहड़ के किनारे खड़े होकर जब किसी चमार को उनकी ज़रूरत पड़ती, तो जोहड़ के किनारे खड़े होकर आवाज़ लगा देता। जोहड़ इतना बड़ा भी नहीं था कि बलहारों तक आवाज़ ही ना पहुँचे। आवाज़ सुनकर वे बाहर आ जाते थे। जब चमारों को इस बलहार परिवार के किसी से ज़रूरत पड़ती थी, तो वे जोहड़ के इस पार से ही पुकारते थे, और जोहड़ भी उतना बड़ा नहीं था कि वो सुन ना पाए। बलहार आवाज़ सुनते ही बाहर आ जाते थे। परिवार में सिर्फ 2 जन ही रह गए थे। अब ये जो बलहार परिवार है, जो एकदम सेक्लूडेड है, जोहड़ के उस पार है, उसमें केवल 2 ही लोग बचे थे। सुरजा, जिसकी उम्र ढल चुकी थी, एक तो सुरजा है जिसकी उम्र ढल चुकी थी, और उसकी बेटी संतो, जो शादी के तीसरे साल में ही विधवा होकर मायके लौट आई थी। सुरजा है, उसकी बेटी संतो है। अब संतो का लाइफ भी ट्रेजेडी है। शादी के 3 साल बाद ही विधवा हो गई और वो मायके आ गई। सुरजा की घरवाली को मरे भी 3 साल हो गए थे। सुरजा की पत्नी को मरे 3 साल हो गए थे। घर बाहर की तमाम जिम्मेदारियां संतों ने संभाल रखी थी। सुरजा वैसे भी काफ़ी कमज़ोर हो चला था, उसे सूझता भी कम था, लेकिन फिर भी गांव के छोटे मोटे काम वह कर ही देता था। सुरजा बहुत बूढ़ा हो गया था। उसकी पत्नी के चल बसे 3 साल हो गए थे, और घर की सारी जिम्मेदारियां उसकी विधवा बेटी संतो ने संभाल रखी थी। लेकिन सुरजा कमज़ोर होते हुए भी गांव के छोटे मोटे काम कर देता था। सुरजा का एक बेटा भी था, जो 10-12 साल की उम्र में ही घर छोड़कर भाग गया था। कुछ साल इधर उधर भटकने के बाद उसे रेलवे में नौकरी लग गई थी। इस नौकरी ने ही उसे पढ़ने लिखने की ओर आकर्षित किया था। इसी तरह उसने हाई स्कूल करके तकनीकी प्रशिक्षण लिया और रेलवे में ही फिटर
हो गया था। अब देखिए सुरजा का एक बेटा भी था। 10-12 साल की उम्र में ही वो घर छोड़कर भाग गया था। इधर उधर कई साल भटका और रेलवे में नौकरी लग गई, और नौकरी ने ही उसे पढ़ने लिखने की ओर आकर्षित किया, और उसने उसी तरह हाई स्कूल पास किया और टेक्निकल प्रशिक्षण भी लिया और रेलवे में ही फिटर हो गया। उसका नाम था कल्लू, जो अब कल्लन हो गया था। देखिए उसका नाम कल्लू था जो अब कल्लन हो गया था। अब उसका नाम में थोड़ा बदलाव आया था, वो कल्लन हो गया था। कल्लू, काला, गोबर, ये सब दलितों का नाम हुआ करता था। जो काला एक रंग को आइडेंटिफाई, काले से मतलब एक रंग से हम आइडेंटिफाई करते हैं, और उसी का नाम पड़ गया कल्लू। लेकिन वो आजकल रेलवे में फिटर है और उसने अपना नाम कल्लन कर दिया। जब संतों की शादी हुई थी, सारा खर्च कल्लन ने ही उठाया था। सुरजा के पास तो फूटी कौड़ी भी नहीं थी। कल्लन की शादी भी रेलवे कॉलोनी में ही हो गई थी। उसके ससुर भी रेलवे में ही थे। उसे पढ़ी लिखी पत्नी मिली थी, जिसके कारण उसके रहन सहन में फ़र्क आ गया था। उसके जीवन का ढर्रा ही बदल गया था। अब देखो ये जो कल्लू है, जो 10-12 साल की उम्र में ये गांव छोड़कर भाग गया था, उसकी शादी रेलवे कॉलोनी में हो गई थी और उसकी पत्नी पढ़ी लिखी थी, ससुर भी रेलवे में थे, और उसी ने संतों की शादी की जो भी खर्च वगैरह था कल्लन ने ही उठाया था। और देखिए कल्लन का ससुर रेलवे में है, उसकी पत्नी पढ़ी लिखी, और वो खुद रेलवे में नौकरी करने लगा, तो उसके रहन सहन में फ़र्क आ गया था। उसके जीवन का ढर्रा ही बदल गया था। गांव वह यदा कदा ही आता था, लेकिन जब भी वह गांव आता, चमार उसे अजीब सी नज़रों से देखते थे। वो गांव कभी कभार ही आता था। 10-12 साल की उम्र में गांव छोड़कर भागा था, लेकिन फिर ज़िंदगी एक नई सिरे से उसने शुरू की थी। रेलवे में नौकरी लग गई थी। रेलवे में ही पढ़ाई करके प्रशिक्षण प्राप्त किया, टेक्निकल ज्ञान अर्जित किया, और उसका रहन सहन बदल गया था। उसकी पत्नी पढ़ी लिखी थी, इसलिए वो गांव यदा कदा ही आता था। लेकिन जब भी वह गांव आता, चमार उसे अजीब सी नज़रों से देखते थे। चमार उसे एक्सेप्ट ही नहीं करते थे, अजीब सी नज़रों से देखते थे। कल्लू से कल्लन हो जाने को वे स्वीकार नहीं कर पा रहे थे। देखिए उन्हें ये मंजूर ही नहीं था कि कैसे ये कल्लू कल्लन बन गया। उनकी दृष्टि में वह अभी भी बल्हार ही था, समाज व्यवस्था में सबसे नीचे, यानी अछूतों में भी अछूत। अब देखिए जहाँ सवर्ण जाति के लोग चमारों को एक्सेप्ट नहीं कर पाते, वहीं चमार स्वयं अपने आप को सुपीरियर समझते हैं बल्हारों से, और उन्हें ये कदापि डाइजेस्ट नहीं होता कि एक बल्हार का लड़का पढ़ लिख कर नौकरी कर रहा है। उसके लिए तो ये कल्लू ही रहेगा, कल्लन कभी नहीं होगा। गांव में वह अपने आप को अकेला महसूस करता था। परिवार के बाहर एक भी ऐसा व्यक्ति नहीं था जिससे वह 2 घड़ी बतिया सके। गांव के पढ़े लिखे लोग भी उससे कटे कटे रहते थे। देखिए जब भी वो कभी कभार ही गांव आता था, लेकिन जब भी वो गांव आता था वो एकदम लोनली फील करता था, अकेला महसूस करता था। परिवार के बाहर एक भी ऐसा व्यक्ति नहीं था जिससे वह 2 घड़ी बात कर सके। गांव के पढ़े लिखे लोग भी उससे कटे कटे रहते थे। आखिर वह था तो बल्हार ही, जोहड़ पार रहने वाला। आखिर वो बल्हार ही तो है जो जोहड़ के पार रहता है। ये उसका एड्रेस था, ये उसका आइडेंटिटी था, जिसे वो मिटाए भी मिटा नहीं सकता। गांव वाले उसे कल्लू बल्हार ही कहकर बुलाते थे। उसे यह संबोधन अच्छा नहीं लगता था। नश्तर की तरह उसे बींद कर हीन भावना से भर देता था। गांव वाले उसे नाम से नहीं बुलाते थे, उसे जाति जोड़कर ही बुलाते थे। उसे कल्लू बल्हार बुलाते थे
और ये जब नाम वो सुनता था ना तो वो हीन भावना से एकदम ग्रस्त हो जाता था। इस बार वह काफ़ी दिन बाद गांव आया था। उसने आते ही सुरजा से कहा, बापू मेरे साथ दिल्ली चलो, सरकारी मकान में सब एक साथ रह लेंगे। इस बार जब वो घर आया था गांव में, वो कभी कभार ही आता है, और इस बार जब आया था तो उसने अपने पिता से कहा, बापू तुम मेरे साथ दिल्ली चलो, सरकारी मकान है, हम सब वहीं आराम से रहेंगे। ना बेटे, इस आखिरी बखत में यूं गांव क्यों छुड़वावे। पुरखों ने यहाँ आके किसी जमाने में डेरा डाला था, यहीं मर खप गए। इसी मिट्टी में इस जोहड़ की ढेंग पे रह के जिंदगी काट दी। इब कहाँ जागे, इब कहाँ जाएं। सुरजा ने आंखें मिचमिचाकर अपने मन की बात कही थी, जैसे अतीत में वह कुछ ढूंढ रहा था। सुरजा पुराना आदमी था, बूढ़ा हो चला था, और उसके ख्यालात भी पुराने थे। वो जानता था उसके गांव में उसकी कोई औकात नहीं है। वो जोहड़ के पार रहने वाला अकेला बलहार परिवार है, लेकिन फिर भी उसके पूर्वज वहाँ आ बसे थे और उसको उस ज़मीन से मोहब्बत थी। वो दूसरे गांव वालों के दुत्कार सहकर भी अपनी इस जगह को छोड़ना नहीं चाहता था, जैसे अक्सर बुजुर्ग लोग करते हैं। वो नहीं चाहता था कि वो दिल्ली जाए अपने बेटे के साथ, चाहे दिल्ली में उसे कितनी ही सुख सुविधाएं मिले, उसे अपना मिट्टी छोड़ना पसंद नहीं था। तो इसलिए उसने कल्लन से कह दिया कि ना बेटा, अब इस उम्र में कहाँ जाना। कल्लन ने संतों की ओर देखा। अब उस परिवार में एक और व्यक्ति जो है वो है विधवा बहन संतो। वह तो चाहती थी इस जहालत से छुटकारा मिले। संतो तो चाहती थी कि यहाँ से छुटकारा मिले, ये तो एक नरक के समान है यहाँ रहना। लेकिन बापू की बात काटने का उसमें न कभी पहले हौसला था न अब है। लेकिन वो बेचारी बापू के बात के खिलाफ जाना नहीं जानती थी, न पहले जानती थी न अब जानती है। बस चुपचाप बैठकर पैर के अंगूठे से मिट्टी कुरेदने लगी थी, जैसे उसका सोच उसे कहीं बहुत दूर ले जा रहा था। वो बेचारी अपने पैर के अंगूठे से मिट्टी कुरेदने लगी थी। वो चाहती थी मन से कि वो अपने भाई के साथ दिल्ली में जाए और एक नई ज़िंदगी शुरू करे, लेकिन पिता के बात को काटने का हिम्मत भी उसमें नहीं था। जहाँ दूर दूर तक भी कोई किनारा दिखाई नहीं पड़ता था, वो वहाँ देख रही थी। कल्लन ने जोर देकर कहा, बापू यहाँ ना तो इज्जत है ना रोटी, चमारों की नज़र में भी हम सिर्फ बलहार हैं। यहाँ तुम्हारी वजह से आना पड़ता है। मेरे बच्चे यहाँ आना नहीं चाहते, उन्हें यहाँ अच्छा ही नहीं लगता। अब कल्लन ने बात थोड़ी और स्पष्ट करते हुए कहा, बापू यहाँ रहकर क्या लेना है, न इज्जत है न रोटी है। अरे चमारों की नज़र में भी हम सिर्फ बलहार हैं। देखो आपकी वजह से मुझे यहाँ आना पड़ता है, मेरे बच्चे यहाँ आना नहीं चाहते, उन्हें यहाँ अच्छा नहीं लगता। उसकी बात बीच में ही काट कर सुरजा बोला। अब जब बेटा ऐसे बोलने लगा तो बात को बीच में ही काट कर सुरजा बोला, तो बेटे यहाँ मत आया कर, मारी तो कट जाएगी इसी तरह। बस संतों की फिक्र है, यो अकेली रह जाएगी। यो टूटा फूटा घर भी शायद अगली बारिश ना देख पावे। तुझे जो हमारी चिंता है तो तू इस घर को पक्का बनवा दे। अब देखो पिताजी ने स्पष्ट कह दिया, देखो तुम यहाँ नहीं आना चाहते तो मत आओ, मुझे बस मेरी बेटी की फिक्र है। वो बेचारी अगले बारिश में ये घर होगा या नहीं पता नहीं, टूटा फूटा घर है, वो बेचारी अकेली रह जाएगी। अब अगर तुझे हमारी चिंता है तो तू एक काम कर, इस घर को पक्का बनवा दे। सुरजा के मन में यह बात कई बार आई थी, लेकिन कह नहीं पाया था। आज मौका पाकर कह दिया। अब देखो ये बात सुरजा के मन में कई दिनों से ये बात छिपी हुई थी कि बेटे से कहकर इस घर को पक्का बनवा दें। आज अवसर मिला तो उसने कह दिया। बापू मेरे पास जो 2-4 पैसे हैं
उन्हें यहाँ लगाकर क्या होगा? आपके बाद मैं तो यहाँ रहूँगा नहीं। संतो मेरे साथ दिल्ली चली जाएगी, कल्लन ने साफ साफ कह दिया। अब कल्लन ने कहा, देखो बापू, मेरे पास जो 2-4 पैसे हैं, मैं यहाँ जोहड़ पार इस गंदे से जगह में उसे इन्वेस्ट करूँ तो क्या फ़ायदा, क्योंकि आपके बाद तो मैं यहाँ आने वाला नहीं, न यहाँ आकर रहूँगा। संतों को मैं अपने साथ दिल्ली ले चलूँगा। सुनते ही सुरजा भड़क गया। उसके मुंह से गालियाँ फूटने लगी। चिल्ला कर बोला, तू मेरे मरने का इंतज़ार भी क्यों करे है? इसे आज ही ले जा। और हाँ, अपने पैसों की घौंस मुझे न दिखा, अपने धौरे रख। जहाँ इतनी कटगी है, आगे भी कट ही जागी। अब सुरजा को बहुत फील हुआ, बहुत गुस्सा आया। उसने कहा कि देखे, तेरे पास अगर कुछ पैसे हैं, 4 पैसे हैं, तो मुझे उसका कुछ धौंस न दिखा। अगर तू नहीं रहना चाहता तो मेरे मरने के इंतज़ार मत कर, तू इसे अभी ले जा। जैसे ज़िंदगी कटी है अब तक, आगे भी कट जाएगी, तू चिंता मत कर। उन दोनों के बीच जैसे अचानक संवाद सूत्र बिखर गए थे। खामोशी उनके इर्द गिर्द फैल गई थी। देखिए, दोनों के बीच में एकदम खामोशी फैल गई। बात कहाँ की कहाँ पहुँच गई। सुबह होते ही कल्लन दिल्ली चला गया था। पैसों का बंदोबस्त करके वह हफ्ते भर में लौट आया था। साथ में पत्नी सरोज और 10 साल की बेटी सलोनी भी आई थी। अब देखिए, सुरजा और बेटे कल्लन के बीच इस प्रकार का जो संवाद हुआ, उसके बाद सुरजा ने क्या किया, वो दिल्ली चला गया था। पैसों का बंदोबस्त करके वह 1 हफ्ते में लौट आया। और इस बार जब लौटा तो पत्नी सरोज और 10 साल की बेटी सलोनी भी उसके साथ थी। बेटे को वे उसकी ननिहाल में छोड़कर आ गए थे। उसका जो बेटा है उसे उसके पत्नी के घर छोड़कर वो आ गए। कल्लन ने आते ही बापू से कहा, किसी मिस्त्री से बात करो, कल ईंटों का ट्रक आ जाएगा। अब कल्लन ने शहर से आते ही, घर पहुंचते ही पिता से कहा, किसी मिस्त्री से बात करो, कल ईंटों का ट्रक आ जाएगा। अब देखिए, जहाँ कल्लन गांव में नहीं रहना चाहता था, आना भी नहीं चाहता था, यदा कदा ही आता था, क्योंकि उसे यहाँ आकर एकदम अकेला फील होता था। कोई उससे बात नहीं करता था। गांव वाले उसे कटे कटे रहते थे, यहाँ तक कि पढ़े लिखे भी कटे कटे रहते थे। और वहीं वो अपने पिता के प्रति मजबूर होकर गांव में एक घर बनवाने की ठान लेता है। उसके पिता की इच्छा को वो पूरी करने की सोचता है। वो जानता है कि पिता के चले जाने के बाद वो इस गांव में नहीं रहेगा, लेकिन फिर भी पिता के फीलिंग्स को वो हर्ट नहीं करना चाहता था। और वो 1 हफ्ते बाद फिर लौट आता है अपनी पत्नी और 10 साल की बेटी सलोनी के साथ। और आते ही पिता से कहता है कि एक मिस्त्री का बंदोबस्त करो, ईंटों का ट्रक कल आ जाएगा। इसका अगला भाग आगे अपलोड करेंगे। कहानी थोड़ी लंबी है, इसलिए छोटे छोटे भागों में अपलोड किया जाएगा। ദളിത് റൈറ്റർ ഓം പ്രകാശ് വാൽമീകി എഴുതിയ ഒരു വളരെ ടച്ചിങ് സ്റ്റോറിയാണ് ശവയാത്ര. ഓം പ്രകാശ് വാൽമീകി ആക്ച്വലി ദളിത് റൈറ്റേഴ്സിൽ ഏറ്റവും ഫേമസ് ആയിട്ടുള്ളൊരു വ്യക്തിയാണ്. ശരൺ കുമാർ ലിംബാലെ, ഓം പ്രകാശ് വാൽമീകി, ഇവർ രണ്ടുപേരും ദളിത് സാഹിത്യത്തിന് ഒരു വേറെ ഈസ്തറ്റിക്സ് ഓഫ് ലിറ്ററേച്ചർ വേണം എന്ന് പറഞ്ഞ് ബുക്സ് പബ്ലിഷ് ചെയ്തവരാണ്. ഒരുപാട് നല്ല റൈറ്റിങ്സ് ഉണ്ട് ഇവരുടെ, ആത്മകഥകളുണ്ട്, വളരെ ഇൻട്രസ്റ്റിംഗ് ആണ്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ ഈ ശവയാത്ര ദളിത് ലൈഫിൽ ഒരു പുതിയ പ്രകാശം വീശുന്നതാണ്. എന്ന് വെച്ചാൽ നമ്മൾ കരുതും സവർണരും ദളിതരും തമ്മിലുള്ളൊരു വ്യത്യാസം നമുക്കറിയാവുന്നതാണ് സമൂഹത്തിൽ. ഇന്ത്യൻ സൊസൈറ്റിയിൽ ഈ കാസ്റ്റ് സിസ്റ്റം അതിൽ നിന്ന് വ്യത്യസ്തമായി ദളിതരുടെ ഇടയിൽ തന്നെ പിന്നെയും അൺടച്ചബിൾസ് ഉണ്ടെന്നുള്ള ഒരു പുതിയ അറിവാണ് ഈ കഥയിൽ നമുക്ക് കിട്ടുന്നത്. നമുക്ക് നോക്കാം ഈ സ്റ്റോറി എന്താണ് നമ്മളോട് കൺവേ ചെയ്യുന്നത്. चमारों के गांव में बलहारों का एक परिवार था जो जोहड़ के पार रहता था.
चमारों और बल्हारों के बीच एक सीमा रेखा की तरह था जोहड़. ഒരു ഗ്രാമം, അവിടെ ചമാർ എന്ന് പറയുമ്പോൾ ദളിത് കാറ്റഗറിയിൽപ്പെട്ട ആൾക്കാരാണ്. അവർ താമസിക്കുന്ന ഒരു ഗ്രാമം. അതിൻ്റെ അവിടെ ഒരു ഓടയുണ്ടായിരുന്നു, ഒരു അല്പം വലിയ ഓട, അഴുക്ക് ചാല്, വെള്ളം ഒഴുകുന്ന അതിനെയാണ് ജോഹഡ് എന്ന് പറയുക. ആ ജോഹഡിൻ്റെ അപ്പുറത്ത് ഒരു കുടുംബം, അത് ബലഹാർ കുടുംബമാണ്. എന്ന് വെച്ചാൽ ചമാറിൽ നിന്നും അതിനേക്കാളും താന്ന ജാതി. അപ്പോൾ ആ ഒരു കുടുംബം ഒറ്റപ്പെട്ട് ആ ഒരു തോടിൻ്റെ അപ്പുറത്താണ് താമസിക്കുന്നത്. അപ്പോൾ ഈ അഴുക്ക് ചാലിൽ വെള്ളം ഒഴുകുന്ന മഴ പെയ്യുമ്പം ഇത് നിറയുമ്പോൾ അവർക്ക് ഗ്രാമത്തിൽ വരാൻ ഒരു വഴിയില്ല. ഉണക്ക് സമയത്ത് ഇവരെങ്ങനെയെങ്കിലും ഇത് ക്രോസ് ചെയ്ത് അപ്പുറത്തും ഇപ്പുറത്തും പോകാറുണ്ട്. बरसात के दिनों में जब जोहड़ पानी से भर जाता था तब बल्हारों का संपर्क गांव से एकदम कट जाता था. बाकी समय में पानी कम हो जाने से किसी तरह वे पार करके गांव पहुंचते थे. यानी बल्हारों के गांव तक जाने का कोई रास्ता नहीं था. അവരുടെ വീട്ടിലേക്ക് പോകാൻ ഒരു വഴിയുമില്ലായിരുന്നു. വഴി വേണമെന്ന് ആർക്കും തോന്നിയിട്ടുമില്ല. കാരണം എന്താണ്, അതിവിടെ പറയുന്നുണ്ട്. रास्ता बनाने की ज़रूरत कभी किसी ने महसूस ही नहीं की थी. जब किसी चमार को उनकी ज़रूरत पड़ती तो जोहड़ के किनारे खड़े होकर आवाज़ लगा देता. ഈ കുടുംബത്തിനൊരു വഴി ഉണ്ടാക്കണമെന്നുള്ള ചിന്ത ഈ ഗ്രാമത്തിലുള്ള ചമാർ അവർക്ക് ആർക്കും ഉണ്ടായിട്ടില്ല. കാരണം അവർക്ക് എന്തെങ്കിലും, ഈ കുടുംബത്തിലെ ആളുമായിട്ട് എന്തെങ്കിലും ഒരു ആവശ്യമുണ്ടെങ്കിൽ അവർ ഈ തോടിൻ്റെ ഇപ്പുറത്ത് നിന്ന് ലൗഡായിട്ട് വിളിക്കും, അവരപ്പുറത്തുനിന്ന് വിളി കേൾക്കും. जोहड़ इतना बड़ा भी नहीं था कि बल्हारों तक आवाज़ ही न पहुँचे. आवाज़ सुनकर वे बाहर आ जाते थे. സൗണ്ട് കേട്ടാൽ ഉടനെ, വിളിക്കുന്ന സൗണ്ട് കേട്ടാൽ ഉടനെ ഈ ബൽഹാർ കുടുംബത്തിലെ ആൾക്കാർ വെളിയിൽ വന്ന് വിളി കേൾക്കുമായിരുന്നു. ഈ കുടുംബത്തിൽ ആരൊക്കെയുണ്ട്? പരിവാർ में सिर्फ 2 जन ही रह गए थे. സുർജ ജിസ്കി ഉമ്ര ढल चुकी थी. പ്രായമായൊരു വ്യക്തി, അദ്ദേഹത്തിൻ്റെ പേര് സുർജ. और उसकी बेटी संतो जो शादी के तीसरे साल में ही विधवा होकर मायके लौट आई थी. പിന്നെ സുർജയുടെ മകളുണ്ട് സന്തോ. സന്തോയുടെ ലൈഫ് ഒരു ട്രാജഡി ആയിരുന്നു. എന്ന് വെച്ചാൽ വിവാഹം കഴിഞ്ഞ് 3 വർഷമായപ്പം തന്നെ ഭർത്താവ് മരിച്ചുപോയി. അങ്ങനെ വിധവയായ സന്തോ ഈ സുർജയുടെ കൂടെയാണ് ഇവിടെ താമസിക്കുന്നത്. സുർജാക്കി ഘർവാലി കോ മരേ ഭി 3 സാൽ ഹോ ഗയേ थे. സുർജയുടെ പത്നി, വൈഫ് മരിച്ചിട്ട് 3 വർഷമായി. घर बाहर की तमाम जिम्मेदारियां संतों ने संभाल रखी थी. സുർജ वैसे भी काफ़ी कमज़ोर हो चला था. വീട്ടിലെ എല്ലാ ഉത്തരവാദിത്തങ്ങളും ചെയ്യുന്നത് ഈ വിധവയായ മകളാണ്. സുർജ പ്രായമായി. उसे सूझता भी कम था लेकिन फिर भी गांव के छोटे मोटे काम वह कर ही देता था. അയാൾക്ക് പ്രത്യേകിച്ച് ജോലി ചെയ്യാനുള്ള ആരോഗ്യമൊക്കെ അയാൾക്ക് ജോലി ചെയ്യുന്ന ആരോഗ്യമൊക്കെ കുറവായിരുന്നു. എന്നാലും അയാളെ കൊണ്ടൊക്കുന്ന ചെറിയ ജോലികളൊക്കെ അയാൾ ഗ്രാമത്തിൽ ചെയ്യുമായിരുന്നു. സുർജ का एक बेटा भी था जो 10-12 साल की उम्र में ही घर छोड़कर भाग गया था. അപ്പോൾ ഈ സുർജയ്ക്കൊരു മകനുണ്ടായിരുന്നു. 10-12 വയസ്സായപ്പം തന്നെ വീടും വിട്ടങ്ങ് ഓടിയായിരുന്നു, വീട്ടിൽ നിന്ന് ഒളിച്ചോടിയായിരുന്നു. कुछ साल इधर उधर भटकने के बाद उसे रेलवे में नौकरी लग गई थी. കുറേ നാൾ അവിടെ ഇവിടെ അലഞ്ഞിട്ട് അയാൾക്ക് റെയിൽവേയിൽ ജോലി കിട്ടി. इस नौकरी ने ही उसे पढ़ने लिखने की ओर आकर्षित किया था. इसी तरह उसने हाई स्कूल करके तकनीकी प्रशिक्षण लिया और रेलवे में ही फिटर हो गया था. അങ്ങനെ റെയിൽവേയിൽ ജോലി കിട്ടിക്കഴിഞ്ഞപ്പോഴാണ് അയാൾക്ക് വിദ്യാഭ്യാസത്തിൻ്റെ വില മനസ്സിലായത്. അവിടുന്ന് തന്നെ ഹൈസ്കൂൾ പഠനമൊക്കെ പൂർത്തിയാക്കി. പിന്നെ ടെക്നിക്കൽ നോളജ് ഗെയിൻ ചെയ്തു. അങ്ങനെ റെയിൽവേയിൽ ഫിറ്ററായിട്ട് ജോലി ചെയ്തു. ഉസ്കാ നാം ക്യാ था? നാം था കല്ലു, ജോ അബ് കല്ലൻ ഹോ ഗയാ था. അയാളുടെ പേര് കല്ലു എന്നായിരുന്നു, പക്ഷേ ഇപ്പം കല്ലൻ എന്നാണ് അയാൾ അറിയപ്പെടുന്നത്. ഈ കല്ലു, കാല, ഈ ഇങ്ങനത്തെ പേരുകൾ, പേരിൽ തന്നെ ഒരു ഇൻഫീരിയോറിറ്റി കോംപ്ലക്സ് ഉള്ള പല പേരുകളാണ് ഈ ദളിതർക്ക് പണ്ടിട്ടിരുന്നത്. അപ്പോൾ ഇയാൾ ഇപ്പോൾ റെയിൽവേയിലൊക്കെ ജോലി ആയപ്പോൾ ആ കല്ലു എന്ന പേര് മാറ്റിയിട്ട് കല്ലൻ എന്ന് അറിയപ്പെടാനാണ് ആ പയ്യൻ, ആ ചെറുപ്പക്കാരൻ ആഗ്രഹിച്ചത്. जब संतों की शादी हुई थी सारा खर्च कल्लन ने ही उठाया था. सुरजा के पास तो फूटी कौड़ी भी नहीं थी. कल्लन की शादी भी रेलवे कॉलोनी में ही हो गई थी.
उसके ससुर भी റെയിൽവേ में ही थे. അപ്പോൾ ഈ സന്തോടെ വിവാഹം നടന്ന സമയത്ത് എല്ലാ ചിലവും ആരാണ് നോക്കിയത്? കല്ലനാണ് നോക്കിയത്. സുർജയുടെ കയ്യിൽ ഒന്നുമില്ലായിരുന്നു. ഫൂട്ടി കോടി ബി നഹി थी. കല്ലൻ की शादी भी रेलवे कॉलोनी में ही हो गई थी. അപ്പോൾ കല്ലൻ്റെ വിവാഹം റെയിൽവേ കോളനിയിൽ തന്നെ നടന്നു. അദ്ദേഹത്തിൻ്റെ അമ്മായിയപ്പനും റെയിൽവേയിലായിരുന്നു ജോലി. പഠി ലിഖി പത്നി മിലി थी. നല്ല വിദ്യാഭ്യാസമുള്ള ഭാര്യയായിരുന്നു. जिसके कारण उसके रहन सहन में फ़र्क आ गया था. उसके जीवन का ढर्रा ही बदल गया था. അപ്പോൾ വൈഫ് പഠിത്തമുള്ള ഒരു വിദ്യാഭ്യാസമുള്ള ഒരു വൈഫ് കിട്ടിയതിന് ശേഷം കല്ലൻ്റെ ജീവിതത്തിൻ്റെ രീതികൾ തന്നെ അങ്ങ് മാറിയിരുന്നു. നാച്ചുറലാണത്. അപ്പോൾ കല്ലൻ്റെ ലൈഫ് സ്റ്റൈലിൽ അല്പം മാറ്റം വന്നിരുന്നു. गांव वह यदा कदा ही आता था, लेकिन जब भी वह गांव आता चमार उसे അജീബ് സി നസറോ സെ ദേഖ്തേ थे. വല്ലപ്പോഴുമാണ് ഗ്രാമത്തിൽ വരുന്നത്. വരുമ്പോഴോ ഈ ചമാർ എല്ലാവരും വളരെ അത്ഭുത ജീവിയെ നോക്കുന്ന പോലാണ് ഇയാളെ നോക്കിയിരുന്നത്. കല്ലൻ സെ കല്ലു ഹോ ജാനെ കോ വേ സ്വീകാർ നഹി കർ പാ രഹേ थे. അവർക്കത് സഹിക്കുന്നില്ല. ഈ പയ്യൻ കല്ലു എന്നറിയപ്പെടുന്ന കല്ലു കല്ലനാകുന്നത് അവർക്കൊട്ടും സഹിക്കുന്നില്ല. ഉൻകി ദൃഷ്ടി മേ വഹ അഭി ഭി ബലഹാർ ഹി था. समाज व्यवस्था में सबसे नीचे, यानी അഛൂത്തോ മേ ഭി അഛൂത്. അവരുടെ കാഴ്ചപ്പാടിൽ ഈ കല്ലു എപ്പോഴും കല്ലു തന്നെ. അതും ബലഹാർ കുടുംബം, ആ തോടിൻ്റെ അപ്പുറത്ത് താമസിക്കുന്ന, ആ അഴുക്ക് ചാലിൻ്റെ അപ്പുറത്ത് താമസിക്കുന്ന ദളിതറിൽ ദളിത്, അൺടച്ചബിൾസിൽ അൺടച്ചബിൾ. അവനിങ്ങനെ റെയിൽവേയിൽ ജോലിയാവുന്നതും കല്ലൻ പേര് മാറ്റുന്നതൊന്നും അവർക്ക് സഹിക്കാൻ പറ്റുന്നില്ല. गांव में वह अपने आप को अकेला महसूस करता था. परिवार के बाहर एक भी ऐसा व्यक्ति नहीं था जिससे वह 2 घड़ी बतिया सके. गांव के पढ़े लिखे लोग भी उससे कटे कटे रहते थे. ഗ്രാമത്തിൽ വരുമ്പോണ്ടല്ലോ ഈ ദളിതർ, ഈ ചമാർ, അവരാരും ഈ പയ്യനുമായിട്ട് സഹകരിക്കത്തില്ല, ഈ കല്ലുമായിട്ട്. കുടുംബത്തിലല്ലാതെ മറ്റ് ആരും ഇയാളോട് മിണ്ടത്തില്ല. ഇവൻ പഠിത്തമുള്ളവർ പോലും, ഗ്രാമത്തിൽ അല്പം വിദ്യാഭ്യാസം ഉള്ളവർ പോലും ഈ കല്ലനെ അക്സെപ്റ്റ് ചെയ്യത്തില്ല. ആഖിർ വ ഥാ തോ ബൽഹാർ ഹി ജോഹഡ് പാർ രഹനെ വാല. കാരണം അവരുടെ കാഴ്ചപ്പാടിൽ ഇയാൾ എന്തൊക്കെ സിറ്റിയിൽ പോയി താമസിച്ചാലും റെയിൽവേയിൽ ജോലിയൊക്കെ ആയാലും എന്തായാലും ഇയാൾ ബൽഹാറിൻ്റെ മകൻ തന്നെ. അതും ആ അഴുക്ക് ചാലിനപ്പുറത്ത് താമസിക്കുന്ന ബൽഹാർ തന്നെ. അതുകൊണ്ട് അവർ ഇവനെ ഒട്ടും അക്സെപ്റ്റ് ചെയ്യത്തില്ല. गांव वाले उसे कल्लू बल्हार ही कहकर बुलाते थे. उसे यह संबोधन अच्छा नहीं लगता था. नश्तर की तरह उसे बींद कर हीन भावना से भर देता था. ഗ്രാമത്തിൽ ചെല്ലുമ്പോൾ എല്ലാവരും ഇവനെ ജാതി ചേർത്തായിരുന്നു വിളിക്കുന്നത്. കല്ലു ബൽഹാറിനെ വിളിക്കുകയുള്ളൂ. അങ്ങനെ സംബോധനം ചെയ്യുന്നത് ഇയാൾക്ക് ഇഷ്ടമല്ല തീരെ. പക്ഷെ എന്ത് ചെയ്യാനാ, ഇത് കേട്ട് കേട്ട് ഒരു ഇൻഫീരിയോറിറ്റി കോംപ്ലെക്സ് കൊണ്ട് നിറയല്ലാതെ വേറെ നിവർത്തിയില്ല. इस बार वह काफ़ी दिन बाद गांव आया था. उसने आते ही सुरजा से कहा, बापू मेरे साथ दिल्ली चलो. सरकारी मकान में सब एक साथ रह लेंगे. ഈ പ്രാവശ്യം ഒരുപാട് നാളിന് ശേഷമാണ് കല്ലൻ ഗ്രാമത്തിൽ വന്നത്. ഗ്രാമത്തിൽ വരുന്നതേ കല്ലൻ ഇഷ്ടമല്ല. കാരണം ആരും മിണ്ടാനൊന്നുമില്ല. വന്നപ്പോൾ കല്ലൻ പറഞ്ഞു, അച്ഛാ നമുക്ക് ഡൽഹിയിൽ പോയി താമസിക്കാം. റെയിൽവേ ക്വാർട്ടേഴ്സ് ഉണ്ട്, അവിടെ സ്വസ്ഥമായിട്ട് താമസിക്കാം. നാ ബേട്ടെ ഇപ്പം ആഖിരി ബഖത് മേ യോ ഗാവ് ക്യോ ചുടുവാവേ. അപ്പോൾ അച്ഛൻ പഴയ ചിന്താഗതിയിലുള്ള ആളാണ്. പ്രായമുള്ള ആൾക്കാർ പറയുന്ന പോലെ, ഇല്ല ഇല്ല, ഈ വയസ്സാം കാലത്ത് ഞാൻ ഈ ഗ്രാമം വിട്ടെങ്ങും പോകാനില്ല. പുർഖോനെ യഹാ ആക്കെ കിസി ജമാനെ മേ ഡേരാ ഡാലാ ഥാ. ഹമാരെ പുർഖോനെ, ഞങ്ങളുടെ പൂർവികർ, നമ്മുടെ പൂർവികർ ഇവിടെ വന്ന് ഏതോ കാലത്ത് ഇവിടെ വന്ന് താമസം തുടങ്ങി. യഹി മർ ഖപ് ഗയെ, അവരിവിടെ തന്നെ ജീവിച്ചു മരിച്ചു. ഇസി മിട്ടി മേ ഇസ് ജോഹഡ് കി ഡേങ്ക് പേ രഹ കെ ജിന്ദഗി കാട്ട് ദി. ഞാനും എൻ്റെ ജീവിതം ഈ ഒരു അഴുക്ക് ചാലിൻ്റെ അടുത്ത് തന്നെയാണ്, ഈ മണ്ണിലാണ് ഞാൻ ജീവിച്ച് തീർത്തത്. അതുകൊണ്ട് എനിക്ക് ഈ ലാസ്റ്റ് മിനിറ്റിൽ വയസ്സാം കാലത്ത് ഇവിടുന്ന് പറിച്ചു നടാലൊന്നും എനിക്ക് നടക്കില്ല. सुरजा ने आंखें मिच मिचाकर अपने मन की बात कही थी, जैसे अतीत में वह कुछ ढूंढ रहा था. സുർജ ഇങ്ങനെ
പൂർവികരുടെ കാര്യവും ആലോചിച്ച് തൻ്റെ ഭൂതകാലവും ആലോചിച്ച് അതിൽ കെട്ടിപ്പിടിച്ച് കിടക്കുകയായിരുന്നു. അയാൾക്കൊരിക്കലും മകൻ്റെ കൂടെ ഈ ഗ്രാമത്തിൽ അവർക്കൊരു വിലയുമില്ല, ആരും മൈൻഡ് ചെയ്യുന്നില്ല എന്നൊക്കെ ഉള്ള സത്യം ഒരു വശത്ത് കിടക്കുന്നെങ്കിലും ജീവിച്ചു വളർന്ന മണ്ണ് വിട്ടിട്ട് പോകാൻ സുർജയ്ക്കൊട്ടും താല്പര്യമില്ലായിരുന്നു. कल्लन ने संतो की ओर देखा. वह तो चाहती थी इस जहालत से छुटकारा मिले. അപ്പോൾ പിന്നെ ആ കുടുംബത്തിലുള്ളത് വിധവയായ പെങ്ങളാണ്. കല്ലൻ വളരെ ആഗ്രഹത്തോടുകൂടി സന്തോടെ അഭിപ്രായം അറിയാൻ വേണ്ടി അങ്ങോട്ട് നോക്കും. സന്തോയ്ക്ക് ആക്ച്വലി ഈ നരകത്തിൽ നിന്ന് രക്ഷപ്പെടണമെന്ന് വളരെയധികം ആഗ്രഹം ഉണ്ടായിരുന്നു. ലേക്കിൻ ബാപ്പു കി ബാത് കാട്ടനെ കാ ഉസ്മേ ന കഭി പെഹലെ ഹോസ്ല ഥാ ന അബ് ഹെ. പക്ഷേ അച്ഛൻ പറയുന്നത് മറുത്ത് പറയാൻ അച്ഛൻ പറയുന്നതിന് എതിർത്ത് പറയാൻ സന്തോയ്ക്ക് അന്നും ഇന്നും ധൈര്യമില്ലായിരുന്നു. तो उसने क्या किया, चुपचाप बैठकर पैर के अंगूठे से मिट्टी कुरेदने लगी थी. മിണ്ടാതിരുന്ന് കാലിൻ്റെ തള്ളവിരൽ കൊണ്ട് മണ്ണിങ്ങനെ മാന്തി എന്ന് വെച്ചാൽ അത് കണ്ടാലറിയാം സന്തോയ്ക്ക് ആഗ്രഹമുണ്ട് സിറ്റി പോകണമെന്ന്, സഹോദരൻ്റെ കൂടെ ഈ ഒരു നരകത്തിൽ നിന്ന് രക്ഷപ്പെടണമെന്ന് ആഗ്രഹമുണ്ട്. പക്ഷേ ഒന്നും പറയാനും പറ്റുന്നില്ല. जैसे उसका सोच उसे कहीं बहुत दूर ले जा रहा था, जहाँ दूर दूर तक भी कोई किनारा ദിഖായി നഹീ പടുത്താ ഥാ. ആലോചിച്ചിട്ട് സന്തോയ്ക്ക് ഒരു അന്തവും കിട്ടുന്നില്ലായിരുന്നു, പക്ഷെ ഇങ്ങനെ മിണ്ടാതെ ഇരുന്നു. കല്ലൻ ने जोर देकर कहा, बापू यहाँ ना तो इज्जत है न रोटी, चमारों की नज़र में भी हम सिर्फ बलहार हैं. यहाँ तुम्हारी वजह से आना पड़ता है. मेरे बच्चे यहाँ आना नहीं चाहते, उन्हें यहाँ अच्छा ही नहीं लगता. അപ്പോൾ കല്ലൻ മനസ്സിലാക്കി കൊടുക്കും, അച്ഛാ ഇവിടെ നമുക്കൊരു റെസ്പെക്റ്റും ഇല്ല, നമുക്ക് റൊട്ടി കിട്ടാനുള്ള വകുപ്പുമില്ല. ചമാറുകളുടെ ഒരു നോട്ടത്തിൽ നമ്മൾ വെറും ബൽഹാറാണ്, അവരെക്കാളും താന്ന ജാതി. യഹാ തുമാരി വജസെ ആനാ പടുത്തായ, അച്ഛൻ ഇവിടെ ഉള്ളതുകൊണ്ടാണ് എനിക്കിവിടെ വരേണ്ടി വരുന്നത്. എൻ്റെ മക്കൾക്ക് ഇവിടെ വരുന്ന ഇഷ്ടമല്ല, അവർക്കിവിടെ വരുന്ന ഇഷ്ടമേ അല്ല. ഉസ്കി ബാത്ത് ബീച്ച് മേ ഹി കാട്ട് കർ സുർജ ബോല. അപ്പോൾ മകൻ ഇത് പറഞ്ഞു തീർക്കുന്നതിന് മുമ്പ് തന്നെ സുർജ പറയും, തോ ബേട്ടെ ഹിയാ മത്ത് ആയാക്കർ. മോൻ ഇവിടെ വരാൻ ഇഷ്ടമല്ലെങ്കിൽ ഇവിടെ വരണ്ട. മാരി തോ കട്ട് ജാഗി ഇസി തറ. എൻ്റെ ജീവിതം ഇത്രയും നാൾ പോയതുപോലെ അങ്ങ് പോകും. ബസ് സന്തോ കി ഫിക്കർ ഹെ. എനിക്ക് സന്തോടെ കാര്യം മാത്രമേ ഉള്ളൂ ചിന്ത. യോ അക്കേലി രह जाएगी. यो टूटा फूटा घर भी शायद अगली बारिश ना देख पावे. तुझे तो मारी चिंता है तो तू इस घर को पक्का बनवा दे. അപ്പോൾ ഉള്ള കാര്യം സുർജ മനസ്സിലെ കുറേ നാൾ അടക്കി വെച്ചിരുന്ന ഒരു ആഗ്രഹം സുർജ പറയും. നോക്കൂ, എൻ്റെ ജീവിതം ഇങ്ങനെ അങ്ങ് പോകും, പക്ഷേ എനിക്ക് ഈ മകളുടെ കാര്യം അല്പം ടെൻഷനുണ്ട്. ഈ വീട് എന്ന് ഇടിഞ്ഞ് വീഴുമെന്ന് അറിയില്ല, ഒരു ഉറപ്പുള്ള വീടല്ല, കച്ചാ മക്കാനാണ്. നിനക്ക് അല്പമെങ്കിലും ഞങ്ങളോടൊരു ഉത്തരവാദിത്വം ഉണ്ടെങ്കിൽ, ഞങ്ങളുടെ ഒരു ചിന്തയുണ്ടെങ്കിൽ നീ ഈ വീടൊന്ന് പുതുക്കി പണിത് ഒന്ന് ഉറപ്പുള്ള വീടാക്കുക. सुरजा के मन में यह बात कई बार आई थी, लेकिन कह नहीं पाया. आज मौका पाकर कह दिया. ഇപ്പോൾ സുർജയുടെ മനസ്സിൽ ഈ ഒരു ഐഡിയ കുറേ നാളുകൊണ്ടേ ഉണ്ട്, പക്ഷേ ഇതുവരെ പറയാൻ പറ്റിയില്ല. ഇന്ന് അവസരം കിട്ടിയപ്പോൾ അങ്ങ് പറഞ്ഞു. बापू मेरे पास जो 2-4 पैसे हैं उन्हें यहाँ लगाकर क्या होगा. आपके बाद मैं तो यहाँ रहूँगा नहीं. संतो मेरे साथ दिल्ली चली जाएगी. കല്ലൻ ने साफ साफ कह दिया. അപ്പോൾ കല്ലൻ പറയും, ഇത് കേട്ടിട്ട് പറയും, ഇവിടെ വീട് ഉറപ്പുള്ള വീട് വെക്കുന്ന കാര്യം ഐഡിയ ഇട്ടപ്പോൾ തന്നെ മകൻ പറയും, അച്ഛാ എൻ്റെ കയ്യിൽ ആകെ 4 കാശുണ്ട്, അത് ഞാൻ ഇവിടെ ഇൻവെസ്റ്റ് ചെയ്തിട്ട് എന്താ കാര്യം. കാരണം അച്ഛൻ്റെ കാലശേഷം ഞാൻ ഇവിടെ ജീവിക്കാൻ പോകുന്നില്ല. സന്തോയെ ഞാൻ ഡൽഹിയിൽ കൊണ്ടുപോകും. സുൻതേ ഹി സുർജ ഭടക് ഗയാ. ഉസ്കെ മുഹ് സെ ഗാലിയാ ഫൂട്ട്നെ ലഗി. കേട്ട പാടെ ആ വയസ്സായ സുർജയ്ക്ക് കലി വന്ന് അയാൾ എന്തൊക്കെയോ ചീത്ത വിളിക്കാൻ തുടങ്ങി. ചില്ലാക്കർ ബോല, തൂ മേരെ മർനെ കാ ഇന്തസാർ ഭി ക്യോं കരേ ഹേ. ദേഷ്യപ്പെട്ട് പറയും, നീ എന്തിന് ഞാൻ ചാവാൻ വേണ്ടി കാത്തിരിക്കുന്നു. ഇസേ ആജ് ഹി ലേ ജാ. ഇന്ന് തന്നെ വേണേ പെങ്ങളെ കൊണ്ടുപോകും. ഓർ ഹാ അപ്നെ പൈസോं की घौंस मुझे ना दिखा. പിന്നെ ഒരു കാര്യം, നിൻ്റെ കയ്യിൽ 4 കാശ് വന്ന നെഗളിപ്പൊന്നും എൻ്റെ അടുത്ത് എടുക്കണ്ട. അപ്നെ ധോരെ റഖ്, ജഹാ ഇത്തനി കട്ടഗി ഹേ ആകെ ഭി കട്ടി ജാഗി. ഇതുവരെ ജീവിതം പോയല്ലോ, ഈ ഒരു ഉറപ്പില്ലാത്ത വീട്ടിലല്ലേ ഞങ്ങൾ ജീവിച്ചത്, ഞങ്ങൾ ഇനി അങ്ങോട്ടങ്ങ് ഞാൻ അങ്ങനെ അങ്ങ് ജീവിച്ചോളാം.
उन दोनों के बीच जैसे अचानक संवाद सूत्र बिखर गए थे. खामोशी उनके इर्द गिर्द फैल गई थी. അച്ഛനും മകനും തമ്മിൽ പെട്ടെന്ന് ഈ സംഭാഷണം ഇങ്ങനെ ചൂടുപിടിച്ചപ്പോൾ ഒരു അകൽച്ച പോലെ വന്നു. രണ്ടുപേരും സൈലൻ്റായി. സുബഹ ഹോത്തെ ഹി കല്ലൻ ദില്ലി ചലാ ഗയാ ഥാ. രാവിലെ ആയപ്പം കല്ലൻ അങ്ങ് ദില്ലിയിലേക്ക് പോയി. पैसों का बंदोबस्त करके वह हफ्ते भर में लौट आया था. പൈസ എല്ലാം ഒപ്പിച്ച് ഒരാഴ്ച കഴിഞ്ഞ് തിരിച്ചു വന്ന് കല്ലൻ. साथ में पत्नी सरोज और 10 साल की बेटी सलोनी भी आई थी. तो इस बार वो अकेला नहीं आया था. ഈ പ്രാവശ്യം വന്നപ്പം വൈഫും ഉണ്ട്. വൈഫിൻ്റെ പേര് സരോജ്, പിന്നെ ഒരു 10 വയസ്സുള്ള മോളുണ്ട് സലോനി. ബേട്ടെ കോ വേ ഉസ്കി നനിഹാൽ മേ ഛോഡ് കർ ആ ഗയേ थे. ഒരു മകനും ഉണ്ട്, പക്ഷെ മകനെ വൈഫ് ഹൗസിൽ വിട്ടിട്ടിങ്ങ് വന്നു. कल्लन ने आते ही बापू से कहा, किसी मिस्त्री से बात करो, कल ईंटों का ट्रक आ जाएगा. വന്ന ഉടനെ ആദ്യം കല്ലൻ അച്ഛനോട് പറഞ്ഞ വാക്കാണ്, ഏതെങ്കിലും ഒരു മേസ്രിയെ ശരിയാക്ക്, വീടുണ്ടാക്കാൻ നാളെ തന്നെ ഇഷ്ടികയൊക്കെ ഇറക്കാം. അപ്പോൾ ഈ കഥ ഇനി ഇങ്ങനെ പോവുകയാണ്. നീണ്ട കഥയായതുകൊണ്ട് നമുക്ക് പല പാർട്സായിട്ട് അപ്ലോഡ് ചെയ്യാം. അതുവരേക്കും നന്ദി, നമസ്കാരം.